जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर या नववर्षाची सुरुवात मात्र पावसानं झालेली आहे। नववर्षाचं स्वागत पावसानं केलंय। नववर्षाच्या पहाटेच मुंबईत पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली आहे। कुर्ला, घाटकोपर, सायन परिसरात पावसानं हजेरी लावली। कामासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची मात्र यावेळी तारांबळ उडाली। तर 31st सेलिब्रेशन आणि त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जल्लोष पाहायला मिळाला। मात्र सकाळी नववर्षाचं स्वागत पावसानं केलेलं पाहायला मिळतंय। वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळाली, ज्यामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली। नववर्षाच्या पहाटेच मुंबईत पावसाची बॅटिंग। कुर्ला, घाटकोपर, सायन परिसर या ठिकाणी पावसाची हजेरी। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, मुंबईतील कोणकोणत्या परिसरात पाऊस पडलेला आहे, पावसानं हजेरी लावली आहे? प्रणिता, खरं तर आज 1 जानेवारी आहे आणि 1 जानेवारी रोजी पावसाची तुफान बॅटिंग ही सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे आणि मुंबईकरांची चांगलेच हाल झालेले दिसून येत आहेत। लेट नाईट पार्टी करणाऱ्यांचे देखील हाल झालेले आहेत, तर मात्र सकाळी कामावर जाणाऱ्यांचे देखील हाल झालेले आहेत। कारण की न्यू इयर जरी असलं, 1 जानेवारी जरी असली तरी मात्र गुरुवारचा दिवस आहे, मधला आठवडा आल्या असल्या कारणाने मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेले आहेत। पाऊस जो आहे सर्वत्र मुंबई आणि मुंबई लगत असलेल्या MMR रिजन मध्ये पडताना दिसून येत आहे। नववर्षाचं स्वागत झालेलं आहे, पण मात्र मुंबईकरांना पावसाने हे स्वागत केलेलं आहे। शुभम, अजूनही पाऊस सुरूच आहे का आणि कोणकोणत्या परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे? सध्या मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी दिसून येत आहेत। दादर असेल, भायखळा असेल, कुर्ला परिसरामध्ये असेल, पावसाच्या हलक्या सरी दिसून येत आहेत। कल्याण, डोंबिवली, ठाणे साईडला देखील पाऊस झाल्याचं आपल्याला सध्या समजून येत आहे। अर्थातच हा बेबरसात मोसम जो आलेला आहे त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांची हाल झालेली आहेत, दानादान मुंबईकरांची झालेली आहे आणि नववर्षाचं स्वागत पावसाने झालेलं आहे। जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नववर्षाच्या पहाटेच मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। दादर, सायन, कुर्ला, शिव